नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. माझ्या डेली व्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं, माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि खूप दिवसानंतर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे. मधात तुम्हाला व्हिडिओ येत नव्हते माझे डेली व्लॉग. म्हटलं चला आता परत आज आषाढी एकादशी आहे, तर म्हटलं छानपैकी असा व्हिडिओ शेअर करा. तर आज मस्तपैकी सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली माझी. छान अशी देवपूजा आटोपून घेतली. त्यानंतर मस्त असं फराळ बनवलं आणि साबुदाणा खिचडी वगैरे मस्तपैकी बनवली, पापड तळले. तर असं आम्ही सर्वांनी एकत्र बसून पूजा केली, एकत्र बसून फराळ केलं, छान असं मंदिरात गेलो. तर तो व्हिडिओ काही मी तुमच्याबरोबर शेअर केलेला नाही आहे. म्हटलं चला आता आपण आज मी दुपारी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, तर मग म्हटलं चला आजपासून छान असे व्हिडिओ बनवू आपण. तर मस्त अशी आपल्या दिवसाला छान सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस खूप छान आहे. खूप पवित्र दिवस आहे. सर्वात मोठी एकादशी, आषाढी एकादशी. आणि लाखो भाविक आपल्या वारकरी संप्रदायातले लाखो भक्त आपले पंढरपूरला गेलेले आहेत आणि सर्वजण मस्त सुखरूप सर्वांचा प्रवास विठ्ठल करूनच घेतील. आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर बघा आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणखी काही शेअर करत आहे. आणि मी आहे ना, माझ्याकडे ना आपलं नारळ होते. मग मी म्हटलं चला नारळ आहे आपल्याकडे प्रसादाची, तर मग प्रसादाच्या नारळाची चटणी वगैरे तर काही आपण बनवू नाही शकत, म्हणून मी ना खोबऱ्याच्या वड्या बनवल्या आहे. तर ह्या बघा, ह्या जरा आकार व्यवस्थित नाही आला, पण वड्या खूप छान झाल्या आणि खूप टेस्टी झाल्या. ओल्या नारळाच्या वड्या बनवलेल्या आहे आणि खूप दिवसानंतर बनवल्या, म्हणून जरा थोडासा बनवण्यामध्ये प्रॉब्लेम आला, पण खूप छान झाल्या चवीला. सर्वांनाच आवडल्या, सर्वांनी खूप छान मस्तपैकी खाल्ल्या आणि छान असं मस्त बघा, खूप छान. मी ना माझ्याकडे खूप ब्लँकेट आहे. मग म्हटलं ब्लँकेट आता ठेवायचा खूप मला प्रश्न येत होता, म्हणून मी छान अशा मस्त मेशोवरून ब्लँकेटच्या कवर बोलवलेल्या आहे. तर त्या कवर कशा आल्या चला तर मी तुम्हाला दाखवते. कारण ब्लँकेट ठेवायचा एवढा प्रश्न होता माझ्याकडे. दिवाणही माझा फुल झालेला आहे. 6x6चा दिवाण, त्यामध्ये फुल सामान झालेलं आहे. एक 6x4चा दिवाण आहे सिंगल बेड, तो सुद्धा फुल झाला आणि वॉलड्रॉप सुद्धा फुल झालेले आहेत. मग जे डेलीचे ब्लँकेट आहेत ना, ते ठेवायचा प्रश्न आहे, म्हणून मी आज एक मेशोवरून छान अशा कवर बोलवलेल्या आहेत. चला तर मी तुम्हाला दाखवते. तर ह्या बघा, ह्या आहेत आपल्या मेशोवरून बोलवल्या ब्लँकेटच्या कवर. खूप छान क्वालिटी आलेली आहे. क्वालिटी वगैरे एक नंबर आहे. मस्त अशा छान कवर आले आहे. आणि बघा या कवरला छान असा छोटासा खिस्सा पण आहे. हा बघा, हा छोटासा खिस्सा आलेला आहे. त्यानंतर हे आहे चेन. आपण यामध्ये ब्लँकेट वगैरे ठेवू शकतो. हे बघा अशी चेन आणि कवर खूप छान आहे. एक नंबर क्वालिटी आलेली आहे. मला तर खूप आवडली अशी, म्हणजे कापड वगैरे खूप छान आहे ह्या बॅगचा, कवरचा. बघा मस्त अशा आपण सुटकेस सारख्या काही वस्तू पण ठेवू शकतो. ज्या आपल्याकडे एक्स्ट्रा झालेल्या वस्तू आहेत त्या पण आपण त्यामध्ये ठेवू शकतो. म्हणून अशा मस्त कवर बोलवले आहे. आणि हे बघा, मी याच्यामध्ये असं याच्यामध्ये ब्लँकेट पण ठेवलेलं आहे, दाखवते तुम्हाला. बघा मस्त असं ब्लँकेट बसते आपलं. आता हे माझ्याकडे एक छोटं आहे आणि एक मोठं ब्लँकेट सुद्धा आहे, ते पण ठेवून बघते मी यामध्ये कसं आहे ते. बघा असं मस्त ब्लँकेट ठेवलेलं आहे इथं बॅगमध्ये. त्यानंतर ना संध्याकाळ झालेली होती आणि आज होता उपवास. म्हटलं चला छान असा गरमागरम मस्तपैकी चहा बनवून प्यावं म्हटलं. आणि खूप दिवस झाले चहा घेतला नव्हता. मी ना डाएट करत असल्यामुळे ना चहा वगैरे काही घेत नाही, माझं सुरू असते डाएट. मग म्हटलं एखाद्या वेळेस इच्छा होते आपली, आपण कितीही म्हटलं तरी चहा सोडू शकत नाही. पण तसा तर मी चहा सोडल्यातच जमा आहे. पण कधी कधी एखाद्या वेळेस येते आठवण, जेव्हा थंडगार वातावरण असते, पाऊस असते, तेव्हा मध्ये मध्ये आपला चहा असतोच. मग आज होता उपवास, तर उपवासाच्या दिवशी तर मग चहा बनतोच म्हटलं. मग छान असं एक साईडला दूध वगैरे तापायला ठेवला आणि मग चहा बनवायला घेतला. तर मी आणि मिस्टर आम्ही दोघांनी पण मिळून मस्त गरमागरम चहा घ्यायचा होता आम्हा दोघांना. आणि सर्वांनाच घरामध्ये आज उपवास होता.
तर चहा तर जमतोच आणि मध्ये मध्ये काही हरकत नाही, आपण चहा पितो, पण जितकं आपण चहा वगैरे पिलं तरीही आपण ते आपल्या कॅलरीज कशा बर्न करायच्या वगैरे ह्या गोष्टी आता मला माहिती झालेल्या आहे, त्यामुळे मला काहीही वाटत नाही. एखाद्या वेळेस मी कदाचित चहा जर घेतला तर मग मी ते हे करून घेते, आपल्या व्यायामामध्ये, आहारामध्ये वगैरे ह्या सर्व गोष्टी मी मॅनेज करते. तर मस्त इथे गरमागरम दूध वगैरे बनवून गरम करून घेते आणि हा आहे आपला चहा. चला तर चहा उकळते तोपर्यंत बाकीचे जे कामं आहे ते करून घेतले आणि मग मस्तपैकी आपला चहा रेडी केला आणि मी मिस्टरांना पहिले चहा दिला. मग म्हटलं चला आपणही मस्तपैकी चहा घ्या आणि निवांत बसून मस्त असा चहा आज एन्जॉय केलेला आहे. संध्याकाळचे जवळजवळ 5 वाजलेले होते. संध्याकाळचे बरेच कामं वगैरे आटोपून घेतले. तसे तर संध्याकाळी जास्त कामं नसतातच, झाडणं वगैरे, कपड्यांच्या घड्या ह्याच गोष्टी राहतात, तर त्याही करून घेतल्या. आणि फोटो तर कसा काढला तिथे डोक्याला बुचडा आवाज देऊन डोक्याचा. आता इथे ना चहा घेता घेताना फॅन पण लावला होता, थंड हवा यावी म्हणून, कारण कितीही पाणी आलं ना तरी गरमी काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. मग मी इथे फॅन लावला होता, तर व्हॉइस ओव्हर केला आणि म्हटलं चला आता आवाज काही व्यवस्थित येत नव्हता याचा आपल्या बोलण्याचा, तर मग मी व्हॉइस ओव्हर केला. त्यानंतर बघा आता आलेला आहे इथे स्वामिनीचा व्हिडिओ कॉल. स्वामिनी पावदे लगोरी पावदे दाखव पण आम्हाला लगोरी. अरे बापले. तर चला आता मस्त फराळाचं बनवते. संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळसाठी छान असा भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवायची आहे आपल्याला. तर भगर मी इथं साफ केली, त्यानंतर आपण गॅसवर आता छान भगर बनवायला घेऊ. मस्त अशी उपवासाची भगर. चला तर थोडंसं तेल टाकते, त्यानंतर आहे कढीपत्ता. तर तेल तापल्यानंतर छान असा कढीपत्ता पण घालून घेते. पैकी ठेचा, तर इथं आपली छान मस्त भगरीची फोडणी रेडी झालेली आहे आणि यामध्ये मी आता भगर धुवून घातली. हे बघा भगर आपली धुवून झालेली आहे, यामध्ये टाकते आणि खूप छान अशी मस्त भगर आपण करून घेणार आहोत. त्यानंतर भगरीसोबत छान अशी मस्तपैकी आमटी पण बनवायची आहे आपल्याला शेंगदाण्याची. आणि आमच्याकडे यावेळेस सर्वांनी एकादशीचा उपवास मस्त असा केलेला आहे. तर छानपैकी मस्त भगर आणि शेंगदाण्याची आमटी आता मुलांना मस्त जे फराळाला देणार आहे मी संध्याकाळच्या. तर अशा प्रकारे मस्त आपलं बघा आता भगर वगैरे घातली, त्यानंतर मला भगर शिजायला लागेल एवढंच मी पाणी पण ओतून घेतलं याच्यामध्ये. आणि आता ही आपल्याला झाकून ठेवायची आहे. आणखी पाणी लागणार, तर शिजायला पाणी लागते भगर जुनी असल्यामुळे. चला ठीक आहे, मी एवढं पाणी आज आमच्या घरामध्ये ना सर्वांनाच एकादशी आहे. मुलांना, मला, मिस्टरांना, मम्मीला, आम्ही सर्वांनी एकादशी तशी आम्हाला सर्वांना असतेच, पण यावेळेस मुलांनी सुद्धा एकादशीचा उपवास केलेला आहे. तर त्यामुळे फराळ तर बनवणं बनतेच.
मुलांसाठी. तसं आपल्याला कंटाळा येतो एकटीसाठी बनवायला वगैरे, पण मुलांसाठी बनवावाच लागतो. कसं आहे, मुलांना मस्तपैकी शेंगदाण्याची आमटी आळंदी बनवून घेणार आहे. तर मस्त अशी शेंगदाण्याची आमटी बनवून घेते आणि गरमागरम भगर आणि गरमागरम आमटी. आजच्या उपवासाचा फराळ असणार आहे. तर सर्वजण मस्त एकत्र बसून छान असा संध्याकाळी पण आम्ही फराळ करणार आहोत. आणि बघा, शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते बरं भगरीसोबत आणि साबुदाण्याच्या खिचडीसोबत सुद्धा छान लागते. पण सकाळी मी नुसतं साबुदाण्याची खिचडी आणि पापडच बनवले होते. तर आता म्हटलं आमटी बनव. आणि त्यानंतर बघा, संध्याकाळ झालेली होती. संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे ह्या सर्व गोष्टी आपल्या नित्यनेमाने राहतातच. आणि सकाळ संध्याकाळ पूजा करणे, देवाजवळ दिवा लावणे, धूप लावणे, ह्या सर्व गोष्टी आपल्या मनाला एक प्रसन्नता देतात, एक मनाला शांतता देतात. म्हणून ह्या सर्व गोष्टी करणे आवश्यक असते माझ्या मते तरी. मला ना देवाची पूजा करायला वगैरे, पारायण वाचायला, पुस्तक वाचायला खूप खूप आवडते. पण तरीसुद्धा ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाला आवडते असं नाही आहे. मग प्रत्येकाची आपापली आवड असते. पण देवाचं जर आपण केलं ना, घरात एक खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते आणि खूप छान वाटते. तर हे माझं संध्याकाळचं रोजचं रुटीन आहे. तर संध्याकाळचे जवळजवळ 6:30 वाजलेले होते आणि सध्या कसं आहे, अंधार लवकर पडत नाही. त्यामुळे ना जरा अंधार पडायला वेळच लागतो. पण तरी 6 वाजता आपले दिवे लागतातच. जरा आज थोडं लेट झालं, तर मी बसली होती गप्पा करत, तर त्याच्यामुळे लेट झालं मला दिवे लावायला. तर म्हटलं चला छान असा दिवे वगैरे, अगरबत्ती, धूप लावून घेतलं. त्यानंतर माझं रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर मी जाळून पूर्ण घरामध्ये फिरवते आणि सर्वांना ते कापुराचा धूप वगैरे सर्वांना घ्यायला लावते, देते सर्व घरामध्ये. आणि ह्यामुळे ना घरात खूप पॉझिटिव्हिटी येत असते आणि खूप छान वाटते. म्हटलं चला संध्याकाळचं रुटीन मी तुम्हाला शेअर कधी केलेलं नव्हतं, आज करावं म्हटलं. तर अशा प्रकारे मस्त असं माझं संध्याकाळचं खूप छान रुटीन असते. आणि बघा, मी देवपूजा केली, छान दिवे कापूर वगैरे जाळला आणि अचानक जोरदार मस्त पाऊस सुरू झाला आणि तोही मोठ्या मोठ्या थेंबाचा, एकदम थंडगार असं वातावरण निर्माण झालं. तर बघा, आता आपली भगर तर झालेलीच होती. त्यानंतर मी गॅसवर शेंगदाण्याची आमटी पण बनवायला घेतली, ती बनवून घेतली आणि मस्त अशी आपली भगर शेंगदाण्याची आमटी मस्तपैकी अशी रेडी झालेली आहे. आता आम्ही सर्वजण एकत्र बसून मस्त फराळ करू. 7-7:30 वाजेपर्यंत आम्ही फराळ करून घेतो. तसा आता जेवायचा तोच टाईम आहे. चला तर आता मी इथेच आजच्या व्हिडिओचा एंड करते.